नमस्कार मित्रांनो, ही कथा पूर्ण एकदा ऐकाच तुमच्या कठोर असलेल्या हृदयाला सुद्धा पाझर फुटेल. एक मुलगी एका दुसऱ्या मुलाबरोबर अतिशय प्रेम करत होती, परंतु तिचे लग्न तिच्या मर्जीविरुद्ध तिचा बाप अशा मुलाबरोबर करून देतो जो एकदम साधा सरळ स्वभावाने आहे. त्याला त्याच्या आईशिवाय कोणीही नाही. लग्नात त्याला भरपूर असा हुंडा दिला गेलाय. जीवनोपयोगी वस्तू तसेच मोठी रक्कम देखील दिली गेली आहे. ती मुलगी दुसऱ्या मुलावर अतिशय प्रेम करत होती, तसेच तो मुलगाही. परंतु लग्न झाल्यामुळे मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी येते. मधुचंद्राच्या वेळी मुलगा दूध घेऊन येतो, त्यावेळी ती मुलगी आपल्या नवऱ्याला एक प्रश्न विचारते की बायकोच्या मर्जीशिवाय नवऱ्याने तिला हात लावला तर त्याला बलात्कार म्हणतात की अधिकार. तेव्हा नवरा म्हणतो, तुम्हाला इतकं खोलवर जाण्याची काही गरज नाही. फक्त दूध घेऊन आलो होतो, पिऊन घ्या. मी फक्त गुड नाईट बोलायला आलो होतो. एवढे बोलून तो बाहेर निघून जातो. मुलगी मन मारून गप्प होते, कारण तिला वाटत होतं की आम्हा दोघांमध्ये चांगलं भांडण व्हायला पाहिजे. तेव्हाच्या खुळ्याबरोबर संबंध तुटेल. आणि ती आहे तर नवी नवरी, पण घरचे कोणतेही काम करत नव्हती. फक्त दिवसभर ऑनलाईन राहायची आणि माहीत नाही कुणाकुणाबरोबर चॅट करत राहायची. पण तिकडे तिची सासू दिवसभर विना तक्रार जेवण बनवायची, घरातील सर्व कामं करत असायची, पण सदा चेहऱ्यावरती हास्य घेऊनच फिरायची. मुलगा कंपनीमध्ये छोटासा कर्मचारी होता. तो अतिशय प्रामाणिक, मेहनती. लग्नाला होऊन जवळपास 1 महिना झाला होता, पण नवरा बायकोसोबत कधी झोपले नाही. तसा मुलगा शांत स्वभावाचा होता, त्यामुळे तो जास्त बोलतही नव्हता. फक्त जेवताना आपल्या बायकोला नेहमी विचारायचे की तुम्ही कुठे जेवणार, आमच्यासोबत की तुमच्या रूममध्ये. आणि त्याला रोज डायरी लिहायची ती एक सवय होती. जी तो रोज रात्री लिहित असे. तसे मुलीकडे एक स्कूटी देखील होती. ती तिच्यावर रोज बाहेर जात असायची, तेव्हा नवरा ऑफिसला गेल्यावर आणि नवरा घरी आल्यावर ती पुन्हा येत असायची. नवरा एक दिवस सुट्टीचा दिवस होता म्हणून मुलगा घरीच होता. तेव्हा मुलीने चांगल्या जेवणाला नाव ठेवून सासूला अपशब्द बोलून जेवण फेकून दिले. परंतु सदा शांत राहणारा तिचा नवरा आपल्या बायकोवरती हात उचलतो. पण त्याची आई त्याला फार ओरडते. तसंही त्या मुलीला एक कारणच पाहिजे असतं भांडायला, जे तिला आता मिळालं होतं. ती आपले पाय तुडवत स्कूटी घेऊन निघून जाते. नवरा घरी नसला की ती मुलगी बाहेर जात होती. ती आपल्या प्रियकाला भेटायला जायची. मुलगी भलेही जीव तोडून त्याच्यावर प्रेम करत होती, पण तिला माहीत होतं की ते प्रत्येक मुलीची एक मर्यादा असते. ज्याला इज्जत म्हणतात ती तिने वाचून ठेवली होती. ती मुलगी आपल्या प्रियकराजवळ जाऊन बोलते की आता मला एक क्षणही त्या घरात राहायचं नाही. आज त्या खुळ्याने माझ्यावरती हात उचलून चांगलं केलं नाही. तेव्हा प्रियकर म्हणतो, अरे मी तुला किती वेळा सांगितले की माझ्याबरोबर कुठेतरी लांब पळून जाऊ, पण तूच आहे जे आज आणि उद्या करतेस, उद्या नाही परवा असे करत असतेस. तेव्हा मुलगी म्हणते, लग्नाच्या दिवशी मी तुझ्याकडे आली होती, पण तूच मला परत पाठवलंस. ती मुलगी आपल्या प्रियकराजवळ जाऊन बोलते की आता मला एक क्षणभरही त्या घरात राहायचं नाही. तेव्हा प्रियकर म्हणतो, तू सांग रिकाम्या हाताने आपण कुठवर जाणार. मी तर बोललो होतो की तू काही पैसे घेऊन ये आणि दागिने संगती घेऊन ये, पण तू तर रिकाम्या हाताने परत आलीस. शेवटी दूर कुठेतरी आपल्याला जायचं म्हटल्यावरती नव्याने सुरुवात करण्यासाठी पैसे तर लागतीलच की. आणि तेव्हा मुलगी म्हणते, पहिले प्रेम प्रकरण माझ्या घरच्यांना माहीत झाल्यापासून घरच्यांनी बँक पासबुक, ATM कार्ड, माझे दागिने हे सर्व ताब्यात घेतलेत. तसं मी कसे काय सोबत घेऊन येणार. आपण दोघे मेहनत करून खूप कमवू शकतो ना. तेव्हा प्रियकर म्हणतो, हुशार माणूस पहिला विचार करतो मग काम करतो. रिकाम्या हाताने पळून गेलो असतो तर प्रेमाचे भूत 2 दिवसात उतरलं असतं, समजले का. आणि जेव्हा पण मी तुला टच करायला जातो तेव्हा तू किती नखरे करतेस. तू हे सगळं लग्नानंतरच बोलतेस. तेव्हा मुलगी म्हणते, हा लग्नानंतरच हे सर्व योग्य आहे आणि सगळे हे तुझेच तर आहे. मीही तुझीच आहे. मी आजही वर्जिन आहे. लग्न झाले तरी त्या खुळ्यासोबत अजूनही झोपले नाही, कारण मी तुलाच आपला नवरा मानला आहे. फक्त तुझ्या नावाचं कुंकू लावायचं बाकी आहे. फक्त ते लाव, मग सर्व कर तुझ्या मर्जीने. तेव्हा प्रियकर म्हणतो, ठीक आहे, मी तयार आहे, पण यावेळी काही पैसे जरूर संगती घेऊन ये. हा विचार करू नको की मला पैशाचा मोह आहे, पण फक्त तुझ्यावर मी प्रेम करतो. लहान मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे तर पाहिजे ना. तेव्हा मुलगी म्हणते की त्या खोयाजवळ पैसे कुठून असतील.
माझ्या वडिलांनी त्याला 3 लाख रुपये आणि वरून मारुती कार दिली आहे. त्यातले फक्त काही दागिने आहेत माझ्याकडे, ते घेऊन येते आज. त्यानंतर तिचा प्रियकर मुलीला एका हॉस्टेलचा पत्ता देऊन निघून जातो. मुली घरी येऊन परत भांडण करते, पण तिचे दुर्दैव ती एकटीच ओरडत राहते. तिच्यासोबत भांडणारे कोणीच नव्हतं. व्हॉट्सॲपवरती रात्री 8 वाजता तिच्या प्रियकराचा मेसेज येतो की केव्हा येणार आहेस तू. तेव्हा मुलगी उत्तर देते की थोडा वेळ थांब, अजून कोणी झोपलं नाही. तसं मी 12च्या तुझ्याकडे पोहोचेलच, कारण इथे तुझ्याशिवाय मला सुद्धा श्वास घेणंसुद्धा अवघड जाते. तेव्हा प्रियकर म्हणतो ठीक आहे, लवकर ये, सर्व दागिने आणि पैसे पण घेऊन ये, मी हॉटेलच्या बाहेर उभा आहे. एवढं बोलून फोन ठेवतो. ती मुलगी आपल्या नवऱ्याला सांगते की मला खूप भूक लागली आहे, मी बाहेर खायला जात आहे, तेव्हा मला त्रास देऊ नका. इतकं बोलून ती दरवाजा बंद करून आत निघून जाते. नवरा बोलतो की त्या कपाटातली माझी डायरी घेऊन दरवाजा परत बंद करा, मी तुम्हाला परत त्रास देणार नाही. मुलगी दरवाजा न खोलता ती चावी द्या कपाटाची अशी म्हणते. तेव्हा नवरा म्हणतो तुमच्या बेडच्या पायाकडच्या साईडला गादीच्या खाली आहे. पण बायको दरवाजा खोलतच नाही, शिवाय मोबाईलवर जोरजोराने गाणे ऐकायला लावते. बाहेर तिचा नवरा काही वेळ दरवाजा वाजवून थकून निघून जातो. परंतु त्याची बायको दरवाजा नाही खोलत, उलट गाणी मोठ्याने वाजवत लावते आणि कपाट उघडून बघते की तिने प्रथमच उघडलेले होते, कारण की तिचे सामान ती दुसऱ्या कपाटात ठेवत असे. कपाट उघडतात तिला आश्चर्य वाटतं. कपाटात तिचे बँक पासबुक, ATM कार्ड होते, जे तिच्या घरच्यांनी तिच्याकडून घेतले होते. तिचे अजून खोलून बघितलं तर त्यात पैसे पण ठेवलेले होते, जे हुंड्यात तिच्या नवऱ्याला दिले गेले होते. पुष्कळ दागिनेही होते. त्याचबरोबर त्या साईडला एक पेपर देखील होता, ज्यात असं लिहिलं होतं की सर्व दागिने आणि पैशाची हकदार ती मुलगी आहे. पहिल्यांदाच मुलगी हे सर्व बघून खूप हैराण आणि परेशान होते. मग तिची नजर डायरीवरती पडते. पटकन ती डायरी काढते आणि वाचायला लागते. त्यात असं लिहिलेलं होतं की तुमच्या वडिलांनी एक दिवस माझ्या आईचे प्राण वाचवले होते, आपले रक्त देऊन. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, म्हणून मी तुमच्या वडिलांच्या पाया पडून बोललो की तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. काही दिवसाने तुमचे वडील आमच्या घरी आले, माझी व तुमच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. त्याचबरोबर त्यांनी तुमची प्रत्येक गोष्ट ना गोष्ट मला सांगितली की तुमच्या एका मुलावरती प्रेम आहे. तुमच्या वडिलांना तुमची खुशी हवी होती, त्यामुळे त्यांनी प्रथम त्या मुलाची माहिती काढली. शेवटी तुम्ही तुमच्या वडिलाची राजकुमारी आहातच की. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्याच्या राजकुमारीला एक चांगला, इमानदार, प्रेम करणारा राजकुमार मिळाला पाहिजे. तुमच्या वडिलांनी शोधून माहिती काढली की त्या मुलीचे पहिले पण काही मुलींना धोका दिलाय आणि त्याचे पहिले लग्न पण झालंय. पण ते तुम्हाला सांगू शकले नाही, कारण त्यांना माहीत होतं की ही जी प्रेमाची नशा आहे ती हमेशा परक्यांना आपली आणि जे आपले आहेत त्यांना परके समजते. एका वडिलांच्या तोंडाने आपल्या मुलीची गोष्ट ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं, पण कोणताही वडील कदाचित आपल्या मुलीसाठी इतका विचार करणार नाही, कारण मला विश्वास होता की मला एक चांगला पती होण्याचा मान भेटो ना भेटो, परंतु एक चांगला जावई होण्याचा मान सदा मिळेल. मला हुंड्यात मिळालेले सर्व पैसे मी तुमच्या अकाउंटवरती जमा केलेत. तुमच्या घरून मिळालेली गाडी तुमच्या घरीच आहे. मी यासाठी परत केली होती, जेव्हा कधी तुम्हाला माझ्यावरती प्रेम येईल त्यासोबतच दूर कुठेतरी फिरायला जाऊ. हुंडा या शब्दाची मला फारच चीड आहे. असंही तुम्ही स्वतंत्र आहात, कुठेही जाऊ शकता. डायरीच्या मध्ये घटस्फोटाचे पेपर आहेत, ज्यावरती मी पहिली साईन केलेली आहे. तेव्हा तुम्हाला वाटेल की या खुळ्याबरोबर नाही राहायचे, तेव्हा साईन करून कुठेही तुमच्या साऱ्या वस्तू घेऊन जाऊ शकता. हे सर्व वाचून मुलगी हैराण आणि परेशान होते. इच्छा नसताने खुळ्याच्या शब्दाने हृदयाला स्पर्श होतो. खुळ्याचे प्रेम जाणून तिचे डोळे इच्छा नसताने ओलसर झालेले होते. पुढे लिहिले होते की मी तुम्हाला यासाठी त्या दिवशी मारलं की तुम्ही आईला दिली होती, आणि जो मुलगा स्वतःसमोर आपल्या आईचा अपमान झालेला पाहू शकतो तो मुलगाच कसला मग. उद्या तुम्हालाही मुले होतील, भलेही ती कुणाची का असेना, तेव्हा तुम्हाला आईचे मोठेपण आणि प्रेम कळेल. खरं तर मुलाला तुम्हाला पत्नी म्हणून आयुष्यभर साथ देण्यासाठी आणलं होतं, तुमच्यावर जबरदस्ती करण्यासाठी नाही. तेवढ्यातच मुलीचा फोन वाजत होता, जो व्हायब्रेशन मोडवरती होता. मुलगी आता खरोखरच नवरी बनली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हुंदके देत प्रथम मोबाईलमधून तिने सिम बाहेर काढलं आणि ते तोडून फोडून फेकून दिलं. मग सारे सामान जसे होते तसे ठेवून रडत रडत कधी तिला झोप लागली तिलाही कळलं नाही. त्यामुळे सकाळी उशिराच ती उठली. तोपर्यंत खुळा ऑफिसला गेला होता. उठल्यावर प्रथम आंघोळ करून साडी घातली, भांगेत कुंकू लांबपर्यंत भरले
आणि मग मंगळसूत्र घातले. पहिले टिकलीसारखे साडीला कुंकू लावत असे, जेणेकरून कोणाचे तिथं ध्यान जावं नाही. परंतु आज 10 किलोमीटरवरून दिसावे असे लांब आणि गडद कुंकू भरले होते तिने भांग्यात. मग किचनमध्ये जाऊन आपल्या सासूला जबरदस्तीने बाहेर काढून रूममध्ये घेऊन लवकर तयार व्हायला सांगितले आणि आपल्या खुल्या नवऱ्यासाठी नाश्ता आणि चहा बनवून आपल्या स्कूटीवरती सासूला जबरदस्तीने बसून, ज्या बिचारीला काही माहीतही नाही की तिची सून तिला आज कुठे घेऊन चालली आहे, बस गुपचूप म्हटलं की तशी ती बसली. मग रस्त्यामध्ये आपल्या सासूला नवऱ्याच्या ऑफिसचा ॲड्रेस विचारून तिकडे पोहोचली. नवरा बायकोला या अवतारात बघून हैराण झाला होता. तेव्हा नवरा म्हणाला की सर्व ठीक आहे नाही, परंतु आईच्या बोलण्याआधीच बायको त्याला मिठू मारून बोलते, आता सगळं ठीक आहे, आय लव्ह यू यार. ऑफिसमधले सर्व लोक उभे राहतात तेव्हा नवरी बोलते की मी त्याची बायको आहे, वनवासाला गेले होते, सकाळीच परत आले आहे, आता 1 महिन्यापर्यंत माझा नवरा ऑफिसमध्ये दिसणार नाही. तेव्हा ऑफिसची सर्व लोक विचारतात का बरं. तेव्हा नवरी म्हणते कारण आम्ही लांब सुट्टीवरती चाललो आहोत एकत्र. तेव्हा नवरा म्हणतो वेडी आहेस तू खरंच. तेव्हा नवरी म्हणते तुमच्या साधेपणा आणि भोळ्या स्वभावाने मला बनवलंय. सर्व लोक टाळ्या वाजवून अभिनंदन करू लागतात. नवरी पुन्हा आपल्या खुळ्याच्या मिठीत शिरते. तेथून तिला पुन्हा कधीही सुटावे वाटत नाही. तर मंडळी, कधीकधी आपल्यासाठी आपले प्रियजन मोठे कठोर निर्णय घेतात, परंतु तुम्हाला ते समजत नाही. कधीकधी आपले लोक आपली जास्त चिंता करतात. पालकाच्या निर्णयाचा आदर करा, कारण हे 2च लोक आहेत जे स्वतःपेक्षा आधी तुमचा विचार करतात आणि जगापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतात. काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर अशाच अर्थपूर्ण कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.